किती छान वाटतंय. कसला आनंद म्हणून घेऊ देत नाही. आता का बरं केलं असेल? हा बोला इन्स्पेक्टर सर, बोला. मॅडम, गुड न्यूज आहे. काय? तुम्ही दिलेलं काम झालंय. राजन सरांच्या बायकोबद्दल माहिती मिळाली आहे. काय सांगताय तुम्ही? म्हणजे सापडली का ती? कुठे सापडली? म्हणजे मला कळवा ना, मी तडक तिकडे येते. हे काय मी निघते? हो मॅडम, सापडल्या नाहीयेत त्या. मग गुड न्यूज कसली? अहो मॅडम, माहिती मिळाली असं म्हणालो, त्या सापडल्या असं नाही म्हणालो. आणि माहिती अशी आहे, ती बाई गाव सोडून मुंबईमध्ये आली आहे. कन्फर्म न्यूज आहे. काय? मुंबईत? म्हणजे ती आणि तिची मुलगी? अहो, आता ती बाई मुंबईमध्ये आली म्हणजे तिची मुलगी पण तिच्या सोबतच असणार ना. असं काही. बरं ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे सावज स्वतःहून शिकाऱ्याच्या समोर आलेलं आहे. ठेवते. एकदा का सावज माझ्या समोर आलं, राजन, अन्नपूर्णा ताईंना म्हणावं, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, देवीनेच उजवा कौल दिलाय. तुमची बायको, तुमची मुलगी सुखरूप आहेत. आता देवीनेच कौल दिलाय बोलल्यानंतर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. धन्यवाद गुरुजी. अहो, धन्यवाद माझे कसले मानता? माझं ह्याच्यात काहीच नाहीये. जे काय आहे ते आई तुळजाईचंच आहे. जे काय घडतंय, घडलंय आणि घडणार आहे, त्यामागे त्या देवीचीच काहीतरी योजना आहे. ती सारं काही पाहते. तिच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. आपण माणसांना हे कसं कळावं बरं? आपण फक्त तिच्यावर विश्वास ठेवून पुढे जायचं. आणि तसंही अन्नपूर्णाताईंना नेहमी चांगलाच कौल मिळतो. त्यांच्या प्रार्थनेला नेहमी चांगलंच फळ मिळतं. अहो, त्यांच्यावर नक्कीच देवीचा हात आहे. मग कसली काळजी करता म्हणावं? तुझी लीला अगाध आहे. अशीच त्या दोघींवर कृपादृष्टी ठेव. आणि एकच मागणं आहे आई तुझ्याकडे, त्या दोघींची आमची लवकर भेट घडव. एवढीच कृपा कर आमच्यावर आई. देवी आई, तुझी महिमा अगाध आहे. तू मुद्दाम करते असतं. आज इतक्या वर्षांनी हे माझ्या इतके जवळ उभे होते, पण आज मला जाणवलंय का जेव्हा जेव्हा माझ्यावर आणि कमळीवर कुठलं संकट येईल, तेव्हा तेव्हा तू आणि हे नेहमी आमच्या पाठीशी उभं असाल. हे आम्हाला कधीच एकटं पाडणार नाही. तुझे लय उपकार झाले ग देवी आई. तुझा महिमा अगाध. आई, आजची मीटिंग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या मीटिंगसाठी लागणारं सगळं प्रेझेंटेशन, वर्किंग आणि रिपोर्ट्स मी सगळं डिटेलमध्ये तयार केलेलं आहे. फक्त आता आपले क्लायंट्स त्या पर्सेंटेजवर तयार झाले पाहिजे. तुला माहिती आहे, राजन काका मागच्या वेळेला काहीही बोलला नव्हता. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. ड्रायव्हर, थोडी गाडी जरा थांबवा. गाडी थांबव. हॅलो मिस्टर श्रीवास्तव. हो येस येस. नाही, मीटिंगला यायला निघालोच होतो, बट सॉरी, म्हणजे आजची मीटिंग आपण
उद्यावर ढकलूया? येस, आय नो इट इज इम्पॉर्टंट, पण मला एक खूपच महत्त्वाचं काम आठवलं आहे. प्लीज, इफ यू डोंट माइंड, उद्या नक्की. थँक्यू सो मच. आई काय झालंय? मीटिंग चक्क कॅन्सल करतेस आणि तेही तू? अरे मला एक महत्त्वाचं काम आहे. काय झालंय आई? तू बरी आहेस ना? आय ऑल राईट? हो रोहित, एव्हरीथिंग इज फाईन. मग काय झालं? म्हणजे याआधी तर तुला कधी मीटिंग कॅन्सल केलेलं मी तरी बघितलं नाहीये. आणि तूच म्हणतेस ना प्रत्येक मीटिंग तितकीच महत्वाची असते. आणि आजची मीटिंग तर किती महत्वाची आपल्यासाठी माहिती आहे तुला. रोहित, आता हे सगळं तू मला शिकवणार आहेस? मला माहिती आहे सगळं. बरं तुला सांगते, आज सकाळी आपण निघालो ना तेव्हा नायशू मला म्हणाली, आजी माझा डान्स बघ प्लीज, माझ्या डान्स टीचरला भेट. सारखं ना तिचं ते सगळं बोललेलंच आठवतंय रे. मला बघायचं रे तिचा डान्स. आय थिंक लेट्स गो होम, तिला सरप्राईज देऊया. कम ऑन आई, नायशासाठी तू इतकी महत्वाची मीटिंग पोस्टपोन करतेस? आई तुला माहिती आहे हे डील क्रॅक करणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते. हो मला माहिती आहे, पण माझ्यासाठी नायशा खूप इम्पॉर्टंट आहे मीटिंगपेक्षाही. आय वॉन्ट टू सी हर डान्स. ड्रायव्हर दादा, गाडी परत घ्या घरी. ओके, तू म्हणशील तसं. डोंट वरी. ड्रायव्हर लवकर झाला ना? अगं हो आई, रिलॅक्स. इतकी का पॅनिक होतीस तू? अरे रोहित, मला असं झालंय कधी एकदाचं घरी जाते आणि नायशूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते. तिला इतकी मजा वाटणार आहे ना आपल्याला बघून. आणि तिच्या डान्स टीचरची पण भेट होईल ना. बरं आई, मी मिस्टर श्रीवास्तवांना आज परत एकदा कॉल करेन आणि मीटिंग परत एकदा रिशेड्यूल करून घेईन. तुला मी तसं कळवेनच. पण मला एक गोष्ट नाही कळली, राधिकाने अचानक हे डान्स क्लासचं कुठून काढलं? मला तरी काही इन्फॉर्म नव्हतं ते. ठीक आहे रे, पण नायशूला सर्टिफिकेट सुद्धा मिळालंय डान्समध्ये. वा, असं झालंय ना मला कधी एकदाचा तिचा डान्स बघते.